हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू ऑनलाईन लेक्चर. अँगल अँड इट्स मेजरमेंट हा चॅप्टर आपण स्टार्ट केलेला आहे. त्याच्या बेसिक कन्सेप्ट आपण लास्ट लेक्चरला पाहिलेत. तर याच्यामध्ये इनिशियल आर्म, टर्मिनल आर्म असे असतात किंवा त्याला आपण इनिशियल रे, टर्मिनल रे असं म्हणू शकतो. जो रोटेट होतो त्याला आपण टर्मिनल रे म्हणतो आणि जो आहे त्याच पोझिशनला असतो त्याला काय म्हणतो आपण? इनिशियल रे म्हणतो. तर जेव्हा टर्मिनल रे हा रोटेट होतो त्याच्यासाठी रोटेट होण्यासाठी दोन डायरेक्शन आहेत ते आपण बघितलेत. फर्स्ट काय होतं? क्लॉकवाईज डायरेक्शन आणि सेकंड इज अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. जर क्लॉकवाईज असेल, ठीक आहे, क्लॉकवाईज डायरेक्शन जर असेल तेव्हा तो अँगल कसा असतो? तर निगेटिव्ह अँगल असतो. आणखीन काय पाहिलं तर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन जर असेल तर तेव्हा मिळणारा जो अँगल आहे तो कसा असतो? पॉझिटिव्ह अँगल असतो. नेक्स्ट आपण पॉईंट काय पाहिला तर टाइप्स ऑफ अँगल्स बघितलेले आहेत. टाइप्स ऑफ अँगल्समध्ये फर्स्ट आपण पाहिला झिरो अँगल, की ज्याच्यामध्ये टर्मिनल रे, इनिशियल रे जे दोन्ही आहेत ते आहे त्याच पोझिशनला असतात. टर्मिनल रे रोटेट होत नाही आहे, त्यामुळे इथे अँगल फॉर्म होत नाही आहे, त्यामुळे अँगल काय असणार आहे तर 0 डिग्रीचा अँगल असेल. नेक्स्ट सेकंड राईट अँगल पाहिला. इनिशियल रे, टर्मिनल रे. टर्मिनल रे जेव्हा 90 डिग्रीला पोहोचतो, 90 डिग्रीचा अँगल मिळतो, त्याला आपण काय म्हणतो तर राईट अँगल असं म्हणतो. नेक्स्ट स्ट्रेट अँगल, की ज्याच्यामध्ये आपला 180 डिग्री मेजर मिळतं त्याला आपण काय म्हणतो तर स्ट्रेट अँगल असं म्हणतो. नेक्स्ट वन रोटेशन अँगल. वन रोटेशनमध्ये काय होतो? इनिशियल रे. नेक्स्ट काय पाहिलं तर जो आपला टर्मिनल रे असतो तो काय करतो? वन रोटेशन कंप्लीट करतो 360 आणि अगेन आहे त्या पोझिशनला परततो, त्याला आपण काय म्हणतो तर वन रोटेशन अँगल. नेक्स्ट आपण टाईप पाहिला की को टर्मिनल अँगल्स हा टाईप पाहिलेला आहे. याच्यामध्ये दोन डायग्रॅम आहेत पहा. इनिशियल रे, टर्मिनल रे. टर्मिनल रे कितीला आहे तर 30 डिग्रीला आहे, करेक्ट. सेकंडचा डायग्रॅम पाहिली तर टर्मिनल रे पूर्ण एक रोटेशन कंप्लीट करून +30 आणखीन पुढे केलेलं आहे, म्हणजे किती आहे तर 390 डिग्री आहे. ठीक आहे, हे दोन्ही अँगल जर आपण पाहिले तर इथे 30 डिग्री पण आहे आणि 390 डिग्री आहे असं म्हणू शकतो. त्यामुळे याला आपण काय म्हणतो? को टर्मिनल. आता हे को टर्मिनल आहेत की नाही प्रत्येक वेळी आपल्याला डायग्रॅमची गरज नाही आहे. एक्झाम्पल ज्यावेळी आपण सोडवणार तेव्हा आपल्याला क्वेश्चन दिला असेल की को टर्मिनल अँगल्स आहेत की नाहीत हे आपल्याला आयडेंटिफाय करायचं असेल, तेव्हा आपण काय करणार? जे दोन अँगल्सचे मेजर्स दिलेले असतात त्याच्यामध्ये जो मोठा असेल त्याच्यामधून स्मॉल अँगल मायनस करणार. मिळणारा आन्सर आपल्याला काय असावं तर एकतर 360 किंवा मल्टिपल ऑफ 360 असायला हवं, तरच आपण म्हणू शकतो की ते दोन अँगल्स कसे आहेत? को टर्मिनल आहेत, अदरवाईज नाही. फॉर एक्झाम्पल 360 असेल, इथे 300मधून 60 मायनस केलं तर आन्सर आपल्याला 240 मिळतो. तर याला आपण को टर्मिनल अँगल्स आहेत हे दोन असं म्हणणार नाही आहे, कारण मल्टिपल ऑफ 360 मिळतो का तर आपल्याला मिळत नाही. नेक्स्ट पॉईंट आपण पाहिला स्टँडर्ड अँगल. स्टँडर्ड अँगलमध्ये काय पाहिलं तर XY ॲक्सिस आपल्याला माहीत आहेत, ज्याच्यामध्ये इनिशियल रे हा X ॲक्सिसवरती असतो आणि टर्मिनल रे कोणत्याही क्वाड्रंटमध्ये असेल तरी चालेल, तेव्हा त्याला आपण काय म्हणतो तर स्टँडर्ड अँगल. नेक्स्ट अँगल्स इन क्वाड्रंट. अँगल्स इन क्वाड्रंटचा अर्थ काय तर हा स्टँडर्ड अँगलच असेल, म्हणजे याचा इनिशियल रे X ॲक्सिसवरती असणार आहे आणि टर्मिनल रे जो आहे तो ज्या क्वाड्रंटमध्ये असेल त्या क्वाड्रंटमध्ये आपल्याला अँगल मिळतो. सपोज आता इथे आपण सेकंड क्वाड्रंटमध्ये घेतलेला आहे तर इथे आपण काय म्हणणार? अँगल इन सेकंड क्वाड्रंट. ज्या क्वाड्रंटमध्ये टर्मिनल रे असेल तो क्वाड्रंट आपल्याला अँगलसाठी मिळेल. नेक्स्ट लास्ट होता क्वाड्रँटल अँगल. क्वाड्रँटल अँगलमध्ये आपण काय पाहिलं तर जो इनिशियल रे आणि टर्मिनल रे हे काय असतात? ॲक्सिसवरतीच असतात, मग तो X ॲक्सिस किंवा Y ॲक्सिस. इनिशियल रे आपला X ॲक्सिसवरतीच असेल आणि टर्मिनल रे जो आहे तो काय असेल? 90 डिग्रीला असेल किंवा 180ला असेल किंवा 270ला किंवा 360ला असेल, तेव्हा त्याला आपण काय म्हणणार आहे तर क्वाड्रँटल अँगल असं म्हणणार आहे. आता नेक्स्ट पॉईंट आपण पाहणार आहे की मेजर्स ऑफ अँगल्स. आत्तापर्यंत आपण पाहिलेलं आहे की आपण डिग्रीमध्ये अँगल मेजर करत होतो, बरोबर. पण इथे आणखीन एक टाईप बघायला मिळेल तुम्हाला 11th स्टँडर्डमध्ये. आपण आत्तापर्यंत काय पाहिलेलं आहे तर मेजर करण्याचे टाईप आहेत तर डिग्रीमध्ये मेजर करतो,
किंवा आत्ता आपण काय पाहणार आहे तर रॅडियनमध्ये मेजर करणार आहे. डिग्री म्हणजेच आपण त्याला सेक्साजेसिमल असं सुद्धा म्हणू शकतो आणि रॅडियन म्हणजेच काय आहे तर सर्क्युलर फॉर्म असेल. ठीक आहे. मेजर्स ऑफ अँगल. अँगल मेजर करण्याचे 2 टाईप आहेत किंवा 2 सिस्टीम आहेत असं आपण म्हणू शकतो. फर्स्ट इज डिग्री अँड सेकंड इज रॅडियन. डिग्रीलाच आपण सेक्साजेसिमल असं म्हणतो आणि रॅडियनला सर्क्युलर असं आपण म्हणतो. आत्तापर्यंत आपण अँगलची सिस्टीम बघितलेली आहे की कोणताही एखादा अँगल असेल, सपोज याचं मेजर आहे 30. ठीक आहे. आपण त्याला काय म्हणतो तर 30 डिग्री आहे असं आपण म्हणत होतो. पण इथे आता आपण काय पाहणार आहे तर रॅडियनमध्ये आपण अँगल कसा मेजर करतो किंवा डिग्रीचं कन्वर्जन आपण रॅडियनमध्ये करणार आहोत. रॅडियनचं कन्वर्जन आपण डिग्रीमध्ये सुद्धा करू शकतो. तर ते कसं करू शकतो पहा. सपोज आता डिग्रीमध्ये आपल्याकडे काय काय अँगल्स आहेत. 0 डिग्री, 90 डिग्री, 180 डिग्री, 360 डिग्री. करेक्ट. हे डिग्रीजमध्ये आपण पाहिलेलं आहे. रॅडियनमध्ये काय असेल तर 180 डिग्री असेल तर रॅडियनमध्ये त्याला काय असेल पाय असं म्हणतात. ठीक आहे. 180 मीन्स पाय असेल. डिग्रीमध्ये आपण 0 हे सिम्बॉल आहे आणि रॅडियनमध्ये डिनोट करताना स्मॉल सी असतो. नेक्स्ट 180चा हाफ काय असतो 90 असतो. मग पायचा हाफ आपल्याला काय मिळणार आहे π/2 रॅडियन मिळेल. बरोबर. 180 आहे. 180चा डबल जर आपण केला ठीक आहे तर 360 मिळतो आपल्याला. पायचा डबल केला तर काय मिळणार आहे 2π रॅडियन मिळेल. नेक्स्ट 0 असेल तर 0 डिग्री रॅडियनमध्ये कसा डिनोट करतात 0 रॅडियनमध्ये डिनोट करतात. पहा काय काय सांगितलं मी. 180 डिग्री इज डिनोटेड बाय π रॅडियन. हाफ ऑफ 180 इज 90 मीन्स π/2 रॅडियन. 90 डिग्री म्हणजेच π/2 रॅडियन असेल. 360 इज डबल ऑफ 180. करेक्ट. डबल ऑफ पाय काय असणार आहे तर 2π रॅडियन असं आपल्याला मिळेल. रॅडियनसाठी सी हे सिम्बॉल आहे. स्मॉल सी आपण यूज करतो आणि डिग्रीसाठी 0 यूज करतो. सपोज जर आपण अँगल्स घेतले 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री, 180 डिग्री, 360 डिग्री. हे आपल्याला जर रॅडियनमध्ये कन्वर्ट करायचे असतील तर आपण कसं करू शकतो. इझीएस्ट वे सांगते मी. ॲज वी नो दॅट 180 डिग्री मीन्स पाय रॅडियन. करेक्ट. हाफ ऑफ 180 इज 90. हाफ ऑफ पाय काय मिळेल आपला π/2 रॅडियन. डबल ऑफ 180 इज 360 मीन्स डबल ऑफ पाय इज 2π रॅडियन. नेक्स्ट आता 60 डिग्री आपल्याला पाहायचं की रॅडियनमध्ये कसं असेल. ठीक आहे. आपण कसं करू शकतो पहा. तर 180ला 3ने डिवाईड केल्यानंतर आपल्याला 60 मिळेल. करेक्ट. 30ने डिवाईड केल्यानंतर मीन्स 18ला 3ने डिवाईड केल्यानंतर 6 मिळतो. याचा अर्थ π/3 रॅडियन असणार आहे. नेक्स्ट 45. 180ला 4ने डिवाईड करावं लागेल म्हणजेच π/4 रॅडियन. अँड लास्ट इज 30. 180 वरून आपण 30 कसा लिहू शकतो. याला 6ने म्हणजे 60ने डिवाईड करावं लागेल. 6ने डिवाईड केलं 6 3 जार 80 मीन्स π/6 रॅडियन असं आपल्याला अँगल्स मिळणार आहेत. पहा 180 मीन्स पाय रॅडियन. नेक्स्ट 90 मीन्स हाफ ऑफ पाय π/2. 360 मीन्स 2 टाइम्स पाय असेल. 60 मीन्स आपण काय केलं तर 18ला 3ने डिवाईड केल्यानंतर 6 मिळतो म्हणून π/3. 45 18ला 4ने डिवाईड केल्यानंतर आपल्याला मिळून जाईल. नेक्स्ट 30 म्हणजेच काय असेल तर 6ने 18ला डिवाईड केल्यानंतर 3 मिळतो म्हणजे 6 3 जा 80. अशा पद्धतीने घेतलेलं आहे. हे आपण रिमेंबर करू शकतो. हा फक्त वे सांगितला मी की अशा पद्धतीने आपण अँगल्स लक्षात ठेवू शकतो. तर काय पाहिलं आपण मेजर ऑफ अँगल्स डिग्री अँड रॅडियन आहेत आपल्याकडे. डिग्री मीन्स वॉट सेक्साजेसिमल. रॅडियन मीन्स वॉट सर्क्युलर असं आपण पाहिलेलं आहे. तर आता आपण हे काय करणार आहे. आपल्याला अँगल्स दिले असतील. ठीक आहे. सपोज आपल्याला दिलं असेल की 100 डिग्री आहे. आपल्याला हे रॅडियनमध्ये कन्वर्ट करायचं आहे. कसं करता येईल हे रॅडियनमध्ये कन्वर्ट. डिग्री टू रॅडियन आपल्याला कन्वर्ट करायचं आहे.
तर पहिल्यांदा आपल्याला हे माहीत असणं गरजेचं आहे की 1 डिग्री मीन्स वॉट, π/180 रॅडियन. 1 डिग्रीची व्हॅल्यू काय असते, π/180 रॅडियन. हे झालं डिग्री टू रॅडियन करायचं असेल तर आपल्याकडे दिलेला अँगल जर रॅडियनमध्ये ऑलरेडी असेल तर आपण तो डिग्रीमध्ये कसा करणार आहे कन्वर्ट. तर 1 रॅडियनची व्हॅल्यू काय असते, 180/π. ही व्हॅल्यू असते 1 रॅडियनची आपल्याकडे. तर हे यूज करून आपण कन्वर्ट करणार आहे अँगल. आपल्याकडे काय आहे तर 100 डिग्री आहे, आपल्याला तो रॅडियनमध्ये कन्वर्ट करायचं आहे, डिग्री टू रॅडियन. डिग्री टू रॅडियन असेल तर मल्टिप्लाय कशाने करणार आहे आपण, π/180 ने. मग पहा आपल्याकडे 100 आहे, मल्टिप्लाय करणार आपण त्याला π/180 आणि हे काय होणार आहे आपलं रॅडियन होईल, विच इज इक्वल टू, इथे जर आपण सॉल्व केलं तर 0 0 कॅन्सल होईल, 2 5 जा 10, 2 9 जा 80. आपल्याला आन्सर मिळेल 5π/9 रॅडियन. म्हणजेच 100 डिग्रीची व्हॅल्यू आपल्या रॅडियनमध्ये काय मिळते, 5π/9 रॅडियन ही मिळते. आणखी एक एक्झाम्पल बघू. सपोज आपल्याकडे असेल 120 डिग्री अँड वी वॉन्ट टू कन्वर्ट इट इन टू रॅडियन. देन वी हॅव टू मल्टिप्लाय 120 बाय π/180 radian. Then we'll get 0 0 will be cancelled, 2 6 are 12, 2 9 are 18, 3 2 are 6, 3 3 are 9. म्हणजे आपल्याला आन्सर मिळेल 2π/3 रॅडियन. 120 डिग्रीमध्ये आहे, रॅडियनमध्ये कन्वर्जन आपल्याला काय मिळेल तर 2π/3 रॅडियन हे कन्वर्जन मिळालेलं आहे. हे आपण कशासाठी पाहिलं तर डिग्री टू रॅडियन. आता आपण एक्झाम्पल बघू, रॅडियन असेल तर तो डिग्रीमध्ये कसा कन्वर्ट करता येईल याच्यासाठी एक्झाम्पल बघू आपण. नेक्स्ट एक्झाम्पल, π/5 रॅडियन. π/5 रॅडियन आपल्याला डिग्रीमध्ये कन्वर्ट करायचं. मल्टिप्लाय कशाने करणार आपण, 180/π. π/5 इंटू 180/π हे आपण डिग्रीमध्ये कन्वर्ट करतो आहे. इथे कॅन्सल काय होईल तर π कॅन्सल होणार आहे. 5ने आपण याला डिवाइड करू शकतो 180ला. आन्सर किती मिळेल, 5 3 जा 15 and 5 6 जा 30 विच इज इक्वल टू 36 डिग्री. आपल्याला आन्सर मिळाला आहे π/5 रॅडियन इज इक्वल टू 36 डिग्री. नेक्स्ट आणखी एक एक्झाम्पल पाहू आपण. एक्झाम्पल नंबर 4, 3π/2 रॅडियन. रॅडियन टू डिग्री करणार आहे म्हणजे मल्टिप्लाय करणार आहे आपण 180/π. डिग्रीमध्ये असेल आता हे. इथे सुद्धा काय होईल पहा, π विल गेट कॅन्सल, 2 9 जा 18, 0 ॲज इट इज, 90 इंटू 3 किती मिळणार आपल्याला 270 डिग्रीमध्ये मिळणार आहे. 3π/2 रॅडियनची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 270 डिग्री. ठीक आहे, तर आतापर्यंत तुम्हाला समजलंच असेल की डिग्री टू रॅडियन जर करायचं असेल, डिग्रीमध्ये दिलं असेल आपल्याला अँगलचं मेजर तर आपण मल्टिप्लाय π/180 रॅडियनने करतो. आणि जर रॅडियनमध्ये दिलं असेल तर आपल्याला पाय कॅन्सल करायचा असतो, करेक्ट. त्यामुळे पाय हा डिनॉमिनेटरला असणार आहे, 180/π ने आपण मल्टिप्लाय करणार आहे. आपल्याला आन्सर कसं मिळेल तर डिग्रीमध्ये मिळून जाईल. तर आपण एक्झरसाइजमधले क्वेश्चन पाहणार आहे आता आपण. एक्झरसाइज 1.1 क्वेश्चन फर्स्टमधला एक क्वेश्चन आहे, डिटरमाइन विच ऑफ द फॉलोइंग पेअर ऑफ अँगल्स आर को टर्मिनल्स. असा क्वेश्चन विचारलेला आहे. डिटरमाइन विच ऑफ द फॉलोइंग पेअर ऑफ अँगल्स आर को टर्मिनल. पेअर ऑफ अँगल म्हणजे दोन अँगल्सचे मेजर दिलेले आहेत, त्यापैकी को टर्मिनल कोणते आहेत हे आपल्याला चेक करायचं आहे. तर आपण पाहिलं होतं को टर्मिनल हा जो पॉईंट पाहिलेला आहे जेव्हा दोन अँगलचे मेजर दिलेले असतात, करेक्ट. जो मोठा अँगल असेल त्याच्यामधून आपण दुसरा अँगल सबस्ट्रॅक्ट करतो. त्यानंतर सबस्ट्रॅक्शन आपल्याला किती हवी, एकतर 360 किंवा मल्टिपल ऑफ 360, तरच आपण काय म्हणणार आहे दिलेले दोन मेजर ऑफ अँगल्स काय असणार आहेत को टर्मिनल्स. अदरवाईज
जर आपल्याला 360 मिळत नसेल तर ते कोटर्मिनल्स नसणार आहे. तर बघू आपण एक्झाम्पल. आता आपल्याला इथे मेजर ऑफ अँगल्स काय दिलं आहे तर 210 आणि नेक्स्ट आहे -150 दिलेला आहे. इथे जर आपण ऑब्झर्व केलं, मायनस म्हणजे निगेटिव्ह अँगल आहे तो, करेक्ट, त्यामुळे तो छोटा असणार आहे. मोठा अँगल कोणता आहे तर 210 हा अँगल आहे. मग त्याच्यामधून आपण सेकंड जो अँगल आहे तो मायनस करू. 210 याच्यामधून मायनस काय करणार आहे आपण, -150 डिग्री, विच इज इक्वल टू, इथे काय होईल, मायनस मायनस प्लस होणार आहे. 210 मायनस मायनस प्लस 150 डिग्री, विच इज इक्वल टू, आता ॲडिशन करणार आहे आपण. 0 0 0 5 + 1 6 2 + 1 3. आपल्याला मेजर किती मिळतं, 360 मिळतं, करेक्ट. म्हणजेच 360 किंवा त्याचा मल्टिपल मिळालं तर चालतो, तेव्हाच दिलेला पेअर ऑफ अँगल्स काय असणार आहे, कोटर्मिनल्स असणार आहे. देअरफोर आपण इथे काय म्हणू शकतो तर विच इज मल्टिपल ऑफ 360 डिग्री. Therefore 210 and -150 degree are coterminal angles, असं आपण म्हणू शकतो. दोन मिळालेले अँगल्स आहेत, सबस्ट्रॅक्शन केली मोठ्यामधून, दुसरा छोटा अँगल आपण मायनस केला, आन्सर मिळतं 360 विच इज मल्टिपल ऑफ 360. देअरफोर द गिवन पेअर ऑफ अँगल इज कोटर्मिनल. नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल आहे 360 - 30. असे दोन अँगलचे मेजर दिलेले आहेत आपल्याला. तर इथे सुद्धा आपण काय करणार आहे, 360मधून -30 हा मायनस करणार आहे. बघू आपल्याला आन्सर काय मिळेल. 360 डिग्री मायनस -30 डिग्री विच इज इक्वल टू, इथे सुद्धा परत मायनस मायनस काय होईल, प्लस होईल. 360 + 30 डिग्री विच इज इक्वल टू 0 + 0 0 3 + 6 9 अँड 3 ॲज इट इज. आन्सर आपल्याला काय मिळतं, 390 मिळतो, बरोबर. 390 हा 360चा मल्टिपल आहे का तर नाही आहे. आपल्याला आन्सर कसे हवेत तर एकतर 360 किंवा मल्टिपल ऑफ 360 हवेत. अदरवाईज तसं नसेल तर अँगल्स ते कोटर्मिनल नसणार आहेत. मग इथे आपण लिहू शकतो विच इज नॉट multiple of 360 degree. Therefore 360 and -30 degree are not coterminal angles. Next, third example. Third is -180 degree and 540 degree असे दिलेले आहेत. इथे बिगर अँगल कोणता आहे, 540, त्याच्यामधून आपण मायनस काय करणार आहोत तर -180 डिग्री मायनस करणार आहोत. तर 540 डिग्री मायनस -180 डिग्री, इथे सुद्धा काय होईल, मायनस मायनस प्लस होणार आहे. 540 + 180 डिग्री विच इज इक्वल टू, याची जर आपण ॲडिशन केली तर आपल्याला आन्सर काय मिळेल, 0 + 0 0 8 + 4 किती मिळणार आहे, 2 अँड 1 5 1 पण प्लस किती होणार आहे तर 720 डिग्री होणार आहे, करेक्ट. आपल्याला माहिती आहे की हा जो 720 आहे तो काय तर 360चा मल्टिपल आहे. 720 इज मल्टिपल ऑफ 360 डिग्री. 720 कॅन बी ऑल्सो रिटन ॲज 2 × 360. म्हणजेच ॲन्सर जे मिळालेलं आहे ते आपण काय म्हणू शकतो तर विच इज मल्टिपल ऑफ 360 डिग्री. Therefore -180 डिग्री अँड 540 डिग्री हे जे दोन दिलेले अँगल्स आहेत ते काय असणार आहेत तर आर कोटर्मिनल अँगल्स. अशा पद्धतीने आपण कोटर्मिनल अँगलसाठी एक्झाम्पल पाहतोय. Our next example is -405 डिग्री अँड 675 डिग्री. इथे सुद्धा आपण काय करणार आहे तर सबस्ट्रॅक्शन करतोय. 675 डिग्री मायनस -405 डिग्री. नेक्स्ट लाईन 675 डिग्री मायनस मायनस विल बी +405 डिग्री.
अँड द ॲडिशन विल बी, ॲडिशन आपल्याला काय मिळेल, 5 5 0 1080 अशी आपल्याला ॲडिशन मिळेल, याची डिग्रीमध्ये मिळेल. तर 1080 हा 360चा मल्टिपल आहे का, तर येस, इट्स अ मल्टिपल ऑफ 360 डिग्री. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो, पेअर ऑफ अँगल ही काय असेल, तर कोटर्मिनल अँगल असेल. इथे आपण लिहू शकतो विच इज मल्टिपल ऑफ 360 डिग्री. देअरफॉर -405 and 675 degree are coterminal angles. नेक्स्ट एक्झाम्पल आहे एक्झरसाइजमधून एक्झाम्पल नंबर 5. इथे आपल्याला दोन अँगलचे मेजर दिले आहेत, 860 डिग्री अँड 580 डिग्री. इथे सुद्धा आपण काय करतोय, तर सबस्ट्रॅक्शन करणार आहे. 860 डिग्री मायनस 580 डिग्री विच इज इक्वल टू, सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला ॲन्सर इथे काय मिळेल पहा, 0 - 0 0, नेक्स्ट 6 - 8 आहे, करेक्ट. इथे आपण सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर ॲन्सर आपल्याला काय मिळेल, तर 280 डिग्री असं ॲन्सर मिळतं. तर 280 डिग्री हा 360चा मल्टिपल आहे का, तर नाही आहे. म्हणून इथे आपण काय म्हणणार, विच इज नॉट multiple of 360 degree. Therefore the given two angles are not coterminal angles. असा आपल्याला आन्सर मिळेल. आणि लास्ट एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर 6. 900 and -900 डिग्री असे आपला दोन मेजर ऑफ अँगल्स दिलेले आहेत. याच्यामध्ये सुद्धा सबस्ट्रॅक्शन करणार आहे आपण. दोन्ही पण सेम आहेत, 900 डिग्री -900 डिग्री. इथे सुद्धा काय होईल, तर मायनस मायनस प्लस होईल. 9 + 9 आपल्याला माहिती आहे किती असतात, 18. 900 + 900 किती मिळणार आहे, तर 1800 डिग्री असं आपल्याला आन्सर मिळेल. 1800 डिग्री, ठीक आहे. हा 360चा मल्टिपल आहे का, तर येस, ठीक आहे. 5 × 360 जर आपण केलं तर आपल्याला आन्सर काय मिळतं, 1800 मिळतं. याचा अर्थ इथं आपण काय म्हणणार आहे, तर हे दिलेले अँगल्स कोटर्मिनल आहेत का, कारण जो मिळालेला अँगल आपल्याला आन्सर जे आहे सबस्ट्रॅक्शन नंतर, तर तो काय आहे, विच इज मल्टिपल ऑफ 360 डिग्री. देअरफॉर आपण काय म्हणणार, तर 900 डिग्री अँड -900 डिग्री आर कोटर्मिनल अँगल्स. तर एक्झरसाइज 1.1 मधून आपण हा क्वेश्चन सॉल्व केलेला आहे. फर्स्ट क्वेश्चन आपण पाहिला. क्वेश्चन काय होता, तर डिटरमाइन विच ऑफ द फॉलोइंग पेअर ऑफ अँगल्स आर कोटर्मिनल्स. कोटर्मिनल आहेत की नाहीत पेअर ऑफ अँगल हे आपल्याला चेक करायचं होतं. हे चेक करण्यासाठी आपण काय करतो, तर जो मोठा अँगल असेल, मेजर ऑफ अँगल जो मोठा असेल त्याच्यामधून दुसरा अँगल आपण मायनस करतो. मिळणार आन्सर जर 360 असेल किंवा त्याचा मल्टिपल असेल तर दिलेली पेअर कशी असते, कोटर्मिनल. जर 360 नसेल किंवा त्याचा मल्टिपल मिळत नसेल तर दिलेली पेअर कोटर्मिनल अँगल्सची नसेल. तर आपण 6 एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत याच्यावरचे. आणखीन काय पाहिलं, तर डिग्री टू रॅडियन आपल्याला जर कन्वर्ट करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागतं, π/180ने मल्टिप्लाय करावं लागतं डिग्रीला, करेक्ट. 1 डिग्रीची व्हॅल्यू आहे π/180 रॅडियन. अँड इफ वी वॉन्ट टू कन्वर्ट रॅडियन टू मेजर, 1 रॅडियन इज इक्वल टू 180/π डिग्री, करेक्ट. म्हणजे आपण काय करतो, जो काही रॅडियनमध्ये अँगल दिला असेल त्याला आपण मल्टिप्लाय कशाने करतो, तर 180/π डिग्रीने मल्टिप्लाय करतो. तर आपण आज लेक्चरला पाहिलं आहे की मेजर ऑफ अँगल्स, करेक्ट. देर आर 2 सिस्टीम फॉर मेजर ऑफ अँगल, डिग्री अँड रॅडियन. डिग्री इज ऑल्सो नोन ॲज सेक्सॅजिसिमल अँड रॅडियन इज ऑल्सो नोन ॲज सर्क्युलर सिस्टीम, ठीक आहे. 180 डिग्री मीन्स पाय रॅडियन, half of 180 is 90 means π/2 radian, 360 means 2 radian, 2π radian असं आपण म्हणतो. नेक्स्ट पुढे आपण पाहिलं एक्झाम्पल्स बघितलेले आहेत.
रॅडियन टू डिग्री अँड डिग्री टू रॅडियन. एक्झरसाइज 1.1 स्टार्ट केलेला आहे. त्याच्यामधला फर्स्ट जो क्वेश्चन आहे तो आपला सॉल्व करून झालेला आहे. नेक्स्ट जो पार्ट असेल, नेक्स्ट जे एक्झाम्पल्स असणार आहेत एक्झरसाइजमधले, ते आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहे. थँक्यू.